कल्याण डोंबिवली पालिकेत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग। मनसेला सोबत घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत। मनसेचे 5, ठाकरेंचे 4 नगरसेवक। शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक गटनोंदणीसाठी कोकण भवनात जाणार। 65 नगरसेवक आज बेलापुरातील आयुक्त कार्यालयात जाणार। थोड्याच वेळात सेना भवनातून एकत्रित बसमधून होणार रवाना। मुंबईचं महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होणार असल्याच्या चर्चा। ठाकरेंच्या एसटी प्रवर्गातील 2 नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर असल्याची चर्चा। प्रियदर्शनी ठाकरे, जितेंद्र वळवींवर महायुतीचा दबाव असल्याच्या चर्चा। मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी। भाजपमधील टोळीने आपला पराभव केल्याचा समाधान सरवणकरांचा आरोप। भाजप विरोधातील व्हॉट्सअप चॅट व्हायरल। भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे करणार तक्रार। सातारा छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी। अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांच्या रांगा। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळेंमध्ये दिल्लीत बैठक। मुंबई महापालिकेतील विविध समित्यांच्या संदर्भात कसं पुढे जायचं याबाबत चर्चा। अंतिम निर्णय फडणवीस आणि शिंदे घेणार। येत्या 2 दिवसात एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। मुंबईतील महापौर पदाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि अमित शहा यांची भेट घेणार। राज्यात भरघोस गुंतवणुकीसह नवीन तंत्रज्ञानही येणार। रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी 1 लाख कोटींचे करार। मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होणार। फडणवीसांचा दावोसमधून थेट संवाद। मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनिक सुरू। राऊतांचा टोला। देशातील कंपन्यांशीच करार करायचे तर परदेशात जाण्याची काय गरज, संजय राऊतांचा सवाल। पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधासह इतर मागण्यांसाठी माकपा आक्रमक। तोडगा न निघाल्याने लाल वादळाचा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव। भूमिपुत्रांसाठी लढाई लढण्याचा निर्धार। लाडक्या बहिणींची आता अंगणवाडी सेविकांमार्फत होणार प्रत्यक्ष पडताळणी। अनेकांनी केवायसी करताना निवडले चुकीचे पर्याय। लाभापासून एकही महिला वंचित राहू नये यासाठी मंत्री आदिती तटकर यांच्या सूचना। नागपुरातल्या एका व्यावसायिकडे तब्बल 4 कोटींची घरफोडी। 247 तोळे सोन्याचे दागिने, 65 लाख रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास। ओळखीतील कोणीतरी टीप दिल्याची शंका। नागपुरात आज रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना। कॅप्टन सूर्या नेतृत्वासाठी सज्ज। नागपुरात आज होणार क्रिकेट प्रेमींची गर्दी।